हाय फ्रेंड्स, मुठ्ठल जोशी. या व्हिडिओमध्ये आपण 4 डिसेंबर 2024 रोजी BMCमध्ये क्लर्क या पदासाठी पेपर झाला. तर त्यामधील फर्स्ट शिफ्ट आणि सेकंड शिफ्टमध्ये जो पेपर झालेला आहे त्या दोन्ही शिफ्टची काही माहिती माझ्याकडे आलेली आहे. तर त्या संदर्भात माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. जर तुम्हाला BMC ई बुक विकत घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि BMC ई बुक विकत घ्या. मराठी व्याकरण, इंग्लिश ग्रामर, बौद्धिक चाचणी या 3 विषयांचे प्रश्न ज्या पद्धतीचे येत आहे तशी सर्व माहिती यामध्ये दिलेली आहे. GKचा एवढा फायदा होणार नाही, कारण GKमध्ये ते करंट आणि BMCवरचं काही विचारत आहेत, पण या 3 विषयांचा मात्र फायदा होईल. तर हे ना यूट्यूबला व्हिडिओच्या खाली कमेंट करून माहिती दिलेली आहे. तर ज्यांनी ही माहिती दिली त्यांचा मी मनापासून आभारी आहे. तुमचाही पेपर झाल्यानंतर तुम्ही 8806068618 या माझ्या व्हॉट्सअपच्या नंबरवर माहिती पाठवू शकता पेपरच्या संदर्भात पेपर झाल्यानंतर. चला तर मग आता या ठिकाणी पहा, आज 4 डिसेंबरचा पेपर सांगते. पहिला आहे, महाराष्ट्राचे राज्यपाल कोण आहेत? तर सध्या महाराष्ट्राचे राज्यपाल हे CP राधाकृष्णन हे आहेत आणि जुलै महिन्यापासून, जुलै 2024 पासून ते आपले महाराष्ट्राचे राज्यपाल आहेत. त्यानंतर BMCची म्युनिसिपल बँक सभासदांना कर्ज व व्याज किती देते असा एक प्रश्न होता. बुद्धिबळविषयी 2 प्रश्न होते. सांडपाण्याविषयी 1 प्रश्न होता. त्याच्यानंतर रिझनिंग खूप इझी होतं. तर पहिल्या शिफ्टमध्ये एवढी माहिती मिळालेली आहे. आता सेकंड शिफ्टचे थोडे जास्त प्रश्न आहे त्याच्यापेक्षा, त्याची माहिती पाहूयात आपण. पण व्हिडिओला सर्वांनी लाईक करा. तर या ठिकाणी पहा, 4/12/2024 BMC सेकंड शिफ्ट पेपर. पवन या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द, ते पवन नसेल एक तर पावन असेल किंवा मग पवनचा समानार्थी असेल. कोणी दिलेला असेल तर तसं व्हिडिओच्या खाली कमेंट करून सांगा. त्याच्यानंतर ड्रेस हे टोपण नाव कोणाचे आहे? तर ड्रेस हे जे टोपण नाव आहे ना, ते माणिक सीताराम गोडघाटे यांचं आहे. त्याच्यानंतर मुंबई शहर, पश्चिम विभाग आणि पूर्व यांचे एकूण क्षेत्रफळ किती आहे 2022 व 2023 नुसार, असा एक प्रश्न होता. त्याच्यापुढे पहा, गटात न बसणारा शब्द ओळखा. तर त्याच्यामध्ये दाभोरा, पणजी, रांची, मुंबई. तर हे दाभोराच येतं, कारण पणजी, रांची, मुंबई या राज्याच्या राजधानी आहेत, पण हे दाभोरा राज्याची राजधानी नाही. पुरातन या शब्दाचा समानार्थी शब्द, तर पुरातन म्हणजेच प्राचीन. त्याच्यानंतर द्राक्षांचा काय असतो? हे समूहदर्शक शब्द करा बरं का. समूहदर्शक शब्दावर प्रत्येक शिफ्टला प्रश्न येत आहेत. तर द्राक्षाचा काय असतो? तर द्राक्षांचा जो असतो तो असतो ढळ किंवा घोस असतो. तर द्राक्षांचा ढळ किंवा घोस असतो. त्याच्यानंतर ग्वाही देणे, तर हा एक ग्वाही देणे म्हणजे शाश्वती देणे, शपथ देणे अशा पद्धतीचं. गॅरंटी देणे इंग्लिशमध्ये म्हणतो की नाही आपण, ग्वाही देणे किंवा साक्ष देणे अशा पद्धतीचं होतं ते. हमी देणे. तर अशा पद्धतीची ही माहिती मला मिळालेली आहे. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती मित्रांनो. तुमचाही पेपर झाल्यानंतर तुम्ही माहिती देऊ शकता, त्यासाठी मी नंबरही सुरुवातीला सांगितलेला आहे. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. आवडला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.